राजकारणात कधी काय होईल सांगता येत नसतं आणि शरद पवार कधी काय करतील याचा कोणालाही अंदाज लागत नाही। त्यामुळे जुने जाणते नेते म्हणतात पवारांचा काही नेम नाही। तशीच काहीची परिस्थिती राज्याच्या राजकारणात पुन्हा येणार का आणि पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची तयारी सध्या सुरू आहे का असा प्रश्न पडण्याला कारणही तसंच आहे। काँग्रेस सोबत विलीनीकरणाच्या चर्चांना वावड्यानंतर आता पवार मोदींना पाठिंबा देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। हा नेमका काय पॉलिटिकल गेम आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय भूमिकेवरून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं चित्र समोर येत आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या बदलत्या राजकीय समीकरणानंतर राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या अस्तित्वाची आणि भविष्यातील सत्तेची गणितं नव्याने मांडावी लागतात। याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटानं थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच NDA मध्ये सहभागी व्हावे का याविषयी पक्षाच्या अंतर्गत पातळीवर अत्यंत गुप्तपणे चाचपणी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ही चर्चा केवळ प्राथमिक स्तरावर मर्यादित नसून जर भाजप आणि NDA सोबत जायचं ठरलं तर त्यासाठी कोणत्या अटी व शर्ती असाव्यात याचे एक ढोबळ प्रारूपही निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद, प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं आव्हान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षातील आमदारांची सत्तेत सहभागी होण्याची वाढती इच्छा, या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात या नव्या राजकीय समीकरणाची चाचपणी केली जात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या संपूर्ण संभाव्य स्थित्यांतरामागे पक्षातील आमदारांमध्ये असलेली तीव्र अस्वस्थता हे सर्वात मोठं आणि मुख्य कारण मानलं जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेशिवाय राहिल्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी आवश्यक असणारा सरकारी निधी मिळवणं अत्यंत कठीण झालंय। सरकारी पक्षांकडून विरोधकांच्या मतदारसंघातील निधीला मोठ्या प्रमाणावर कात्री लावली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा पाठिंबा असणं किती आवश्यक आहे याची जाणीव आमदारांना झाली आहे। यामुळेच पक्षातील एका मोठ्या लोकप्रतिनिधींच्या गटानं थेट भाजप आणि NDA सोबत जाऊन सत्ता वाटपात सहभागी व्हावं आणि राज्यातील सत्तेत वाटा मिळवून आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावेत अशी आग्रही भूमिका वरिष्ठ नेतृत्वाकडे मांडली आहे। पक्षातील आमदारांच्या या मागणीची दखल घेतल्यानंतरच NDA सोबत जाण्याच्या अटी काय असाव्यात यावर पक्षाच्या अतिशय उच्च पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गट NDA मध्ये सामील झाला तर केंद्र सरकारमध्ये पक्षाला किमान एक महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यातही सन्मानजनक सत्तेचा वाटा मिळायला हवा अशी अट ठेवण्यात आली आहे। याशिवाय पक्षाची मूळ धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि मतपेढीला कोणताही धक्का पोचणार नाही अशा रीतीने भाजपसोबत समन्वय साधला जावा यावरही चर्चा सुरू आहे। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत पक्षाच्या अंतर्गत पातळीवर एकच मत नसून सध्या दोन अत्यंत स्पष्ट आणि तीव्र मतप्रवाह पाहायला मिळतात। एका बाजूला व्यावहारिक राजकारण करत सत्तेत सामील होऊन भाजपसोबत जाण्यास अनुकूल असलेला आमदारांचा मोठा गट आहे, तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे निष्ठावंत नेते, वैचारिक कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदार आहेत ज्यांना भाजपसोबत जाण्याची कल्पना अजिबात मान्य नाहीये। या दुसऱ्या विचारसरणीच्या नेत्यांचे असे स्पष्ट मत आहे की ज्या भाजप विरोधी भूमिकेवर आणि जाहीरनाम्यावर पक्षानं आजवर राजकारण केलं, ज्या भूमिकेमुळे मतदारांनी त्यांना मतदान केलं, त्याच भाजपसोबत जाणं राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरू शकतं। या गटाच्या मते सत्तेसाठी भाजपसोबत गेल्यास पक्षाची विश्वासार्हता पूर्णपणे संपुष्टात येईल। जर NDA सोबत जायचं नसेल आणि स्वतंत्र राहून अस्तित्व टिकवणं कठीण वाटत असेल तर दुसरा पर्याय म्हणून थेट काँग्रेस पक्षामध्येच आपल्या गटाचं विलीनीकरण करावं असा एक अत्यंत मजबूत मतप्रवाह त्या दुसऱ्या गटाकडून पुढे केला जातोय। काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानं भाजप विरोधी सर्व मतपेढी एका छत्राखाली येईल, धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टळेल आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाला एक मोठी व सुरक्षित ओळख टिकून ठेवता येईल असा युक्तिवाद या नेत्यांकडून केला जातोय। हे दोन्ही मतप्रवाह इतके टोकाचे आणि परस्परांच्या विरोधी आहेत की यामुळे पक्षात भविष्यात कोणतीही मोठी फूट किंवा अंतर्गत संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी शरद पवार अत्यंत सावधपणे आणि धोरणीपणाने पाऊल टाकतात। या अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीत पक्षात कोणताही अंतर्गत विस्फोट होऊ नये, आमदारांची नाराजी दूर व्हावी आणि सर्वांना मान्य असेल असाच मार्ग निवडला जावा यासाठी शरद पवार यांनी पक्षातील काही अतिशय बड्या आणि विश्वासू नेत्यांवर एक विशेष जबाबदारी सोपवली आहे।
या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील प्रत्येक आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून त्यांच्या मनातील नेमका सूर काय हे जाणून घ्यायचं आहे। एनडीए सोबत जाण्यानं पक्षाला आपत्कालीन सत्तेचा फायदा होईल की दीर्घकालीन नुकसान सोसावं लागेल, तसेच काँग्रेस सोबतच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत तळागाळातील कार्यकर्त्यांची मानसिकता काय याचा एक सविस्तर अंतर्गत अहवाल हे बडे नेते तयार करतायत। या व्यापक चाचणीच्या अहवालानंतर आणि सर्व घटकांचं मत जाणून घेतल्यानंतरच शरद पवार आपला अंतिम राजकीय निर्णय जाहीर करतील असं सांगण्यात येत आहे। महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या संपूर्ण घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवण्यात, कारण शरद पवार यांच्यासारखा मोठा आणि मार्गदर्शक नेता जर एनडीए सोबत गेला तर राज्याच्या संपूर्ण राजकीय पटलावर एक मोठा भूकंप घडून येईल आणि महाविकास आघाडीच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होईल। राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास पक्षाला आपत्कालीन सत्तेचे मोठे फायदे मिळू शकतात। सत्ताधारी आघाडीत सामील झाल्यामुळे पक्षांच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी उपलब्ध होईल, ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना आपलं राजकीय वर्चस्व टिकून ठेवणं सोपं जाईल। याशिवाय केंद्र आणि राज्य पातळीवर महत्त्वाची मंत्रिपदं मिळाल्यास पक्षाच्या प्रमुख नेत्यांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग घेता येईल। विरोधी बाकांवर बसून निर्माण झालेली राजकीय कोंडी फुटेल आणि सत्तेच्या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल। परंतु दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केल्यास हा निर्णय पक्षाच्या मूळ राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो। शरद पवार यांनी आजवर ज्या भाजप विरोधी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या जोरावर आपले राजकारण केले, तिला या निर्णयामुळे मोठा धक्का बसेल आणि पक्षाची पारंपरिक मतपेढी कमालीची नाराज होण्याची शक्यता आहे। एनडीए सोबत गेल्यावर पक्षाला भाजपच्या मोठ्या राजकीय प्रभावाखाली राहावं लागेल, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र प्रादेशिक ओळख पुसली जाण्याचा धोका निर्माण होईल। याशिवाय अजित पवार गटाशी आधीच सत्तेत भागीदारी असलेल्या भाजपसोबत जुळून घेताना जागा वाटप आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वावरून अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो। त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।